Hello friends, let us start with lesson number 2, life processes in living organism part 1. So there are some questions asked here. How are foodstuffs and nutrients content useful for our body? Now our body is made up of cells and these cells are working continuously. Now if they have to work they need energy and they get this energy from the food. आपल्या बॉडीमध्ये खूप सारे सेल्स आहेत, त्यांना एनर्जीची गरज आहे आणि ती एनर्जी त्यांना फूडमधून मिळते. Now what is the importance of balanced diet? Now balanced diet means what? So you know the constituents of food are carbohydrates, proteins, fats, vitamins and minerals. तर आपल्या जेवणामध्ये आपण जे काही खातो त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आहे, फॅट्स आहे, विटॅमिन्स आहे, मिनरल्स आहे, प्रोटीन्स आहे. हे बॅलन्स्ड पद्धतीने आपण खायला पाहिजे. जास्तीत जास्त कार्बोहायड्रेट, त्याच्यात थोडंसं कमी प्रोटीन्स, एकदम कमी आपल्याला विटॅमिन्स मिनरल्स लागतात, फॅट्स अजूनही कमी लागते. तर हे जे आहे याचा बॅलन्स आपण कुठेतरी ठेवायचं आहे. तर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जेवणामध्ये चपाती खाता, भात खाता, थोडं वरण घेता, त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत, त्या कार्बोहायड्रेट पण आहेत, त्याच्यानंतर मिनरल्स आहेत, विटॅमिन्स आहेत. हे सगळं तुमच्या जीवनासाठी इम्पॉर्टंट आहे, तुमच्या शरीरासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यालाच आपण बॅलन्स डाएट म्हणायचं. आता इम्बॅलन्स डाएट म्हणजे काय की फक्त तुम्ही राईसच खाताय, तर राईसमधनं तुम्हाला कार्बोहायड्रेट मिळेल पण बाकीच्या गोष्टी कशा मिळणार. फक्त राईस थोडंसं तेल टाकून परतून खायला तर तुम्हाला ते एनर्जी मिळेल पण प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स ते कमी मिळतील. त्यासाठी तुम्ही फ्रेश व्हेजिटेबल्स खाल्ले पाहिजे. त्यानंतर प्रोटीन सोर्सेस कुठले ते बघितले पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी. So which different functions are performed by muscles in the body? Now muscles require a lot of protein. Muscle building or body cells building that requires protein. So movement of our body is done by protein. Importance of digestive juices you have already learnt, that it is required for digestion of different types of food that we are eating. So which system is action for removal of waste? So we have excretory system that you have learnt last year. Kidney is there, liver is there. They remove the waste material that is produced, toxic substances that are produced. Then what is the role of circulatory system? Circulatory system चा उपयोग काय? So that circulates the things from the blood. So that is carbohydrates, proteins, fats, the waste material, hormones, water, salt, everything is transferred with the help of this blood. तर ब्लड मध्येच काय होतं, सगळ्या गोष्टी ट्रान्सफर होतात. Then we have various processes occurring in human body controlled, and in which, how many ways? So that is controlled by the nervous control and chemical control by hormones. तर हे मागच्या वर्षी तुम्ही शिकलात की आपल्या बॉडीमध्ये ब्रेन आहे, स्पायनल कॉर्ड आहे, तर ते आपल्या बॉडीला कंट्रोल करत असतं. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सो व्हेरियस ऑर्गन सिस्टम्स आर कंटिन्युअसली परफॉर्मिंग देअर वर्क टू कीप अस अलाइव्ह. सगळ्या बॉडीमध्ये वेगवेगळे फंक्शन्स आहेत अँड दे आर इंटरडिपेंडेंट ऑन ईच अदर. एकमेकांवर डिपेंडेंट सुद्धा आहेत. For example, the food that we eat, that is digested by digestive system, that is circulated by circulatory system, and that produces energy by respiratory system. And whenever waste material is there, that is removed by excretory system. So all these systems are dependent on each other and they perform the functions with complete coordination, which help us with the help of the nervous system and which keeps us alive. तर आपण जे जेवलो ते डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये डायजेस्ट झालं, सर्क्युलेटरी सिस्टममुळे सगळ्या शरीरामध्ये पसरलं, रेस्पिरेटरी सिस्टममुळे एनर्जी प्रोडक्शन झालं, वेस्ट मटेरियल बॉडीमध्ये सगळं एक्सक्रिटरी सिस्टम कंट्रोल कोणी केलं, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. ते सगळे सिस्टम आपल्या बॉडीमध्ये काम करतात. ना कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, लिपिड्स आर द मेन सोर्सेस ऑफ एनर्जी अँड इट इज हार्वेस्टेड इन मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट इन ईच सेल. प्रत्येक सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये काय तयार होते, energy production. There is production of energy inside the mitochondria. So it is not like that only foodstuffs are sufficient, but we require oxygen also, and this we take with the help of the circulatory system, respiratory system. So like that. So human and other animals consume fruits and vegetables. Plants are autotrophs, they prepare their own food, that is by photosynthesis. Plants स्वतःचं फूड स्वतः तयार करतात फोटोसिंथेसिसनी. लीव्स आहे, फ्रूट्स आहे, स्टेम, रूट्स त्याचा वापर करून. So we consume all types of various plant material and we have these basic things: carbohydrates, fats, proteins, vitamins, minerals. Write this down in your notebook. So carbohydrates, fats, proteins, vitamins and minerals. These are the basic constituents of food.
जे काय आपण खातो त्याच्यामध्ये या गोष्टी आहेत. कार्बोहायड्रेट्स आहेत, फॅट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत. हे मी सारखं सारखं बोलतो आहे कारण तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे. नाव फ्रॉम वेअर वी गेट कार्बोहायड्रेट्स? वी गेट इट फ्रॉम मिल्क, फ्रूट, जॅगरी, केन शुगर अँड ऑल, स्वीट पोटॅटो, स्वीट मील्स, wheat, maize, ragi, jawar, millets, rice, all these things. Now how much amount of energy we get? किती एनर्जी मिळते आपल्याला? तर 4 किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट. Now some players they consume the food stuffs as they are running or walking, so that gives them carbohydrates, that is energy. Now what is respiration? How does it occur? So we have mouth, nose that goes into the larynx, pharynx, and then it goes into the lungs, bronchi, bronchioles. Last year you have learned. So at the end we have alveoli. So alveoli are the smallest part, balloon like structure. alveoli आपल्या शरीरामध्ये नाकामधून इकडे जर फॅरिंग्स, लॅरिंग्स आणि मग लंग्समध्ये सर्वात छोटा जो पार्ट आहे त्यालाच आपण काय म्हणायचं आहे? अल्व्हिओलाय. एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक प्लेस ॲट दिस पॉईंट. तर गॅसेसचं जे एक्सचेंज आहे ते अल्व्हिओलायच्या रूपामध्ये, अल्व्हिओलायच्या लेवलला हे होत असतं. नाव ग्लुकोज. ग्लुकोजचा फॉर्म्युला काय आहे? C6H12O6 हा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे. तर त्यामध्ये केमिकल बॉन्ड्स आहेत कोव्हॅलंट टाईपचे आणि तिथे ऑक्सिडेशन होतं. सो ग्लुकोज इज कन्वर्टेड इंटू कार्बन डायऑक्साईड अँड दॅट इज ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. सो हिअर इट इज गिवन एनर्जी दॅट वी रिक्वायर, दॅट इज इन द फॉर्म ऑफ ATP. ATP म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. पुढे दिलेलं आहे, तुम्हाला दाखवतो मी ते. Now we can see that glucose is step by step oxidized into different products. The names are given down. Again inside this cell in the mitochondria this happens. आपण जे काय जेवलो त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत, ते कार्बोहायड्रेट्स आपल्या सेल्समध्ये जातात, सेल्समधून ते मायटोकॉन्ड्रियामध्ये जातात, मायटोकॉन्ड्रियामध्ये त्यांचं ऑक्सिडेशन होतं आणि एनर्जी प्रोडक्शन हे होत असतं. तर इथे खाली दिलेलं आहे एनर्जी प्रोडक्शनचे 2 मेथड्स आहेत. एक आहे एरोबिक रेस्पिरेशन, दुसरा आहे ॲनएरोबिक रेस्पिरेशन. सो व्हॉट इज एरोबिक रेस्पिरेशन? सो इट इज नथिंग बट वेअर ऑक्सिजन इज इन्वॉल्व्ड. सो वेअर ऑक्सिजन गिव्स energy to us with the help of the oxidation of food, that is glucose, that is called as aerobic respiration. And anaerobic respiration is where oxygen is not involved. So let us see the steps. Aerobic respiration, first is glycolysis. The glycolysis म्हणजेच काय? So this process occurs in cytoplasm, सेलच्या न्यूक्लियसच्या बाहेर सायटोप्लाझम, सगळं आजूबाजूला सायटोप्लाझम आहे. सो एव्हरीथिंग इज सायटोप्लाझम इनसाइड द सेल. Liquid, watery liquid matrix that is present. Molecule of glucose is oxidized step by step. Pyruvic acid, ATP, NADH2, water that is formed. So molecules of pyruvic acid formed in process are converted into molecules of acetyl coenzyme. Acetyl coenzyme च्या रूपामध्ये हे तयार होतात. Now TCA cycle, that is tricarboxylic acid cycle. So acetyl coenzyme enters into mitochondria. Cyclic chain reactions TCA cycle occurs. Acetyl part of acetyl-CoA is completely oxidized through cyclic process. CO2, H2O, NADH2, FADH2 are derived. आता हे काय NADH2, FADH2 खाली दिलेलं आहे. निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, फ्लॅविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. म्हणा माझ्याबरोबर, परत एकदा म्हणा. निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, फ्लॅविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. हे म्हटल्यानंतर तुम्हाला ते लक्षात येणार आहे. परत परत म्हणा, तुमच्या लक्षात येईल बघा. तर NADH2, FADH2 वगैरे तयार होतात. ही TCA सायकल आहे, ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल आहे. नेक्स्ट स्टेप आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. आता इथे एक्सप्लेनेशन फार कमी दिलेलं आहे, जास्त डीपमध्ये दिलेलं नाही आहे, नवीन गोष्टी आहेत. जास्त कळत नसेल तर तुम्ही हे स्टेप्स फक्त लक्षात ठेवा. तसं याचं डिटेल एक्सप्लेनेशनमध्ये 10 पेजेस आहेत. 11-12मध्ये जर तुम्ही बायोलॉजी घेतलं तर हे 10 पेजेसचं त्याचं एक्सप्लेनेशन आहे. तर इथे सध्या थोडंच दिलेलं आहे त्यांनी, किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. जसं की लहान मुलं खेळत असतील ते एकमेकांना बॉल पास करतात, तसंच इथे इलेक्ट्रॉन पास करतात आणि त्या इलेक्ट्रॉनमध्ये एनर्जी असते आणि ती एनर्जीचा वापर करून केमिकल रिॲक्शन होतात. सो केमिकल रिॲक्शन्स आर टेकिंग प्लेस बिकॉज ऑफ द एनर्जी दॅट इज प्रेझेंट इन द इलेक्ट्रॉन्स that is transferred from one molecule to the other molecule. So we have 3 molecules of ATP that are obtained from each NADH2, 2 molecules of ATP from FADH2,
Again ATP are used also in this reaction. What is ATP? Down here they have given the diagram. You can see these हेक्झागॉनच्या कॉर्नरला प्रत्येक कॉर्बनला एक कार्बन आहे, प्रत्येक कॉर्नरला एक कार्बन आहे असा विचार करा. तर इकडे ॲडिनिन आहे, रायबोज जी शुगर आहे ते पिंक कलरचे दाखवलेली थोडी, आणि फॉस्फेट जिथे पी लिहिलं आहे तिथे फॉस्फेट. तर यालाच आपण ATP असं म्हणतो, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. इथे दिलं आहे बघा, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट इज अ एनर्जी रिच मॉलिक्यूल. तुम्हाला जर एनर्जी पाहिजे तर ती कुठून मिळते? ATP मधून मिळते. ATP इज नथिंग बट अ एनर्जी रिच मॉलिक्यूल and it is adenosine triphosphate. It is triphosphate molecule has energy. तर ते जी फॉस्फेट जो बॉन्ड आहे त्याच्यामध्ये एनर्जी असते. तर काय काय बघा, नायट्रोजनस कंपाऊंड आहे, ॲडिनिन, पेंटोज शुगर आहे, रायबोज आहे, त्यानंतर फॉस्फेटमध्ये एनर्जी आहे. सो लेट अस गो अहेड. इफ देर इज इनसफिशियंट अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट, जर तुमच्या बॉडीमध्ये कमी कार्बोहायड्रेट असेल तर तुम्हाला फास्टिंग स्टेटमध्ये तुम्हाला खूप भूक लागलेली आहे, तर काय होतं की लिपिड्स आणि प्रोटीनसुद्धा एनर्जी प्रोडक्शनसाठी जाऊ शकतात. सो ते पण आपण पुढे बघणार आहे. सो इन केस ऑफ लिपिड्स दे आर कन्वर्टेड टू फॅटी ॲसिड्स अँड प्रोटीन्स आर कन्वर्टेड टू अमायनो ॲसिड्स. दे आर फर्दर कन्वर्टेड टू ॲसिटाइल कोएन्झाइम. ॲसिटाइल कोएन्झाइम इज यूज फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी इनसाइड द मायटोकॉन्ड्रिया. तर इथे दिलेलं आहे, सायंटिस्टचं नाव दिलं आहे हॅन्स क्रेब्स सायकल त्यांनी सांगितलेले आपल्याला. सो ग्लायकॉलिसिस इज कॉल्ड ॲज EMP पाथवे. हे सायंटिस्टच्या नावाच्या नंतर त्यांनी दिलेलं आहे. सायक्लिक पाथवे ऑफ TCA वर डिस्कवर्ड बाय क्रेब, हेन्स दिस इज कॉल्ड ॲज क्रेब्स सायकल. तर इकडे एक फ्लोचार्ट दिलेला, हा फ्लोचार्ट इम्पॉर्टंट आहे बघा. लिपिड्स आहे त्याचं पहिले कन्व्हर्जन फॅटी ॲसिडमध्ये होतं आणि फॅटी ॲसिडचं ॲसिटाइल कोएन्झाइम आहे. कार्बोहायड्रेटचं ग्लायकॉलिसिस मग ॲसिटाइल कोएन्झाइम आहे. प्रोटीनचा अमायनो ॲसिड मग ॲसिटाइल कोएन्झाइम आहे. Acetyl coenzyme takes part in Krebs cycle, which is completely oxidation of the carbon to form carbon dioxide, water and energy. कार्बन डायऑक्साईड तयार होतो, वॉटर तयार होतं, ऑक्सिजन तयार होतं, एनर्जी तयार होते. दुसरे एक फ्लोचार्ट दाखवलेला आहे ग्लुकोज, त्याच्यामध्ये ग्लायकॉलिसिस, पायरुविक ॲसिड, फर्मेंटेशन, डिफरंट प्रोडक्ट्स, वेरियस मायक्रोब्स. पायरुविक ॲसिड, फर्मेंटेशन, अल्कोहोल, यीस्ट. पायरुविक ॲसिड, फर्मेंटेशन, लॅक्टिक ॲसिड, इरिथ्रोसाइट. आता यीस्टमध्ये होते काय? अल्कोहोल प्रोडक्शन. दुसरे मायक्रोब्स काय बनवतात? व्हिनेगर, विटॅमिन्स. त्यानंतर आपल्या बॉडी सेल्समध्ये काय होतं? लॅक्टिक ॲसिड. तर इथे त्यांनी दिलेलं आहे बघा पायरुविक ॲसिडचे वेगवेगळे कन्व्हर्जन्स कसे होतात ते. ॲनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे विदाउट ऑक्सिजन, विथ ऑक्सिजन एरोबिक, विदाउट ऑक्सिजन ॲनएरोबिक. इथे दिलेलं आहे, इथे खाली पुस्तकात दिलेलं आहे बघा सगळं. नाव यू कॅन सी फर्दर energy production in microbes through anaerobic respiration. So some microorganisms are there, they cannot live in presence of oxygen. For example, bacteria. So they have to perform their respiration without oxygen. तर तिथे का ऑक्सिजन अवेलेबलच नाही आहे, ते ऑक्सिजनमध्ये राहूच शकत नाही आणि तिकडे ते एनर्जी प्रोडक्शन करतात. विदाउट ऑक्सिजनसुद्धा एनर्जी प्रोडक्शन होऊ शकते, असं नाही की ऑक्सिजन पाहिजेच. तर ॲनएरोबिक रेस्पिरेशन हे होत असतं. ग्लायकॉलिसिस अँड फर्मेंटेशन आर द टू स्टेप्स. Glucose is incompletely oxidized and less amount of energy is obtained in this process. Pyruvic acid is produced through glycolysis. हे वरती तुम्ही बघू शकता फ्लोचार्ट मध्ये. So where this happens in seed. This can also happens in muscle cells where the rate of oxygen that is available when you are breathing that is less and you are doing a lot of exercise. That time anaerobic respiration takes place. लॅक्टिक ॲसिड इज प्रोड्यूस्ड इन द मसल्स विच मेक्स अस फील टायर्ड. तर खूप फास्ट एक्सरसाइज केली की तुम्ही जे श्वास घेताय त्याच्यातनं ऑक्सिजन तुमच्या मसल्सपर्यंत पोचत नाही आणि त्यामुळे मग ॲनएरोबिक रेस्पिरेशन होतं आणि तुम्हाला थकवा येतो कारण लॅक्टिक ॲसिड तुमच्या मसल्समध्ये जमा होतं. नाव एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कॉम्पोनेंट्स. सो वी टोल्ड यू दॅट प्रोटीन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर बॉडी बिल्डिंग. प्रोटीन्स आर मॅक्रोमॉलिक्युल्स, दे आर मेड अप ऑफ अमायनो ॲसिड. तर प्रोटीन जे आहे ते छोट्या छोट्या पार्ट्सनी बनतात, त्याला अमायनो ॲसिड असं म्हणतात. जसं की एखादी भिंत आहे ती ब्रिक्सनी बनते, त्याच्यावर एकावर एक विटा ठेवतो आणि भिंत बनवतो, तसंच एक एक अमायनो ॲसिड जॉईन करतात आणि त्याच्यातनं प्रोटीन तयार होतो. सो व्हॉट इज प्रोटीन? इट इज नथिंग बट अ कलेक्शन ऑफ अमायनो ॲसिड्स. मेनी अमायनो ॲसिड्स कम टुगेदर, दे जॉईन टू इच अदर अँड दे फॉर्म द प्रोटीन. Now animal origin proteins are first class protein. We get 4 kilocalories of energy from protein.
अमायनो ॲसिड्स आर ऑब्टेन बाय डायजेशन ऑफ प्रोटीन. प्रोटीनला डायजेस्ट केले की अमायनो ॲसिड तयार होतात. दीज अमायनो ॲसिड्स आर ॲब्झॉर्ब्ड इन द बॉडी by blood, and these amino acids are given to the various parts of the body for body building. आता अमायनो ॲसिड्स कुठे कुठे आहेत? दे आर एव्हरीवेअर. दे आर प्रेझेंट इन ऑल द प्रोटीन्स. So skin as melanin and keratin, bones as osin, then various protein membranes are there, pancreas, insulin, trypsin, pituitary gland, various hormones are there, muscles are there, actin, myosin, all these things are there. So excess of amino acids are not stored in our body. They are broken down into ammonia, eliminated from our body. Sometimes they can also be used in place of glucose to produce energy. So excess of protein can be converted to useful substance like glucose, that is gluconeogenesis, and proteins. Plant produce necessary amino acids from minerals de novo, thereby they produce different proteins. Enzymes Rubisco. Rubisco is the most abundant protein that is found in nature. Now we will come to lipids. So first we saw carbohydrates, glucose, then we saw proteins. Now we are looking at lipids. So substances that are formed by specific chemical bonds between fatty acids and alcohol. Now alcohol means what? OH group. Wherever OH group is there, that is bonded to carbon, that becomes alcohol. So if you join these alcohol groups to the fatty acids, it becomes lipids. Okay. So digestion of lipids consumed by us is nothing but conversion of fatty acids and alcohol, and these fatty acids, they go everywhere. They help us to build material. They are building material also. They are they produce energy also. They are used for energy production. And then we have different hormones like progesterone, estrogen, testosterone, aldosterone. All these hormones are also nothing but fatty acids. They have fatty acids in them. So very important. They are stored also in our body, excess of them. Adipose connective tissue, 9 kilocalorie energy is also obtained from these fatty acids.